नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेट विषयी डिटेल माहिती घेतलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायग्रेशन सर्टिफिकेट बद्दल। मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना केव्हा लागतं, त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना कुठून मिळवावं लागतं, त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तर मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणजे स्थलांतर प्रमाणपत्र, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे बाहेरील राज्यात झालं असेल तर त्यावेळेस विद्यार्थ्याला ॲडमिशन घेत असताना मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता पडते। मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातला आहे परंतु त्याचं ॲडमिशन एखाद्या कोर्सला, मग ते MBBS असो, BAMS असो, BDS असो, त्याचबरोबर फिजिओथेरपी असो, हे संपूर्ण मेडिकल ॲडमिशन जर विद्यार्थ्याचं बाहेर राज्यात झालं तर त्यावेळेस ॲडमिशन घेत असताना किंवा ॲडमिशन झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला त्या कॉलेजला मायग्रेशन सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं। आता हे मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्याला कुठून मिळवता येतं, तर मायग्रेशन सर्टिफिकेट दोन्ही प्रकारे विद्यार्थी मिळवू शकतात। मायग्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईनसुद्धा मिळतं, त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट ऑफलाईनसुद्धा मिळतं। आता महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे आहेत। जे विद्यार्थी CBSE बोर्डाचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर 12वीच्या मार्कशीटसोबत किंवा 12वीच्या सर्टिफिकेटसोबतच CBSE बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं, परंतु स्टेट बोर्डमध्ये तसं होत नाही। विद्यार्थ्यांना फक्त मार्कशीट किंवा सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं आणि मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना पुन्हा मिळवावं लागतं। आता स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत यांना मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी दोन ऑप्शन आहेत। एक तर विद्यार्थी ऑनलाईन अप्लाय करून, म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटला ऑनलाईन अप्लाय करून मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवू शकतो, किंवा ऑफलाईन विभागीय कार्यालय जे आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर HSC बोर्डाचे विभागीय कार्यालय कुठे कुठे आहेत, पुणे या ठिकाणी आहे, त्याचबरोबर लातूर आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे आणि कोकण या विभागीय कार्यालयातून ऑफलाईन पद्धतीने सुद्धा विद्यार्थी मायग्रेशन सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवू शकतो। ऑनलाईन मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठीची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांची 12वी 2024 किंवा त्याच्या अगोदर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आत्ता मायग्रेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायला हरकत नाही। जे विद्यार्थी 2025ला 12वीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, 12वीचा रिझल्ट विद्यार्थ्यांचा येऊ द्यावा लागेल, कारण मायग्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांकडून असणं गरजेचं आहे। एक तर विद्यार्थ्याची HSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आणि 12वी लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण TC म्हणतो, म्हणजे 12वी ज्या स्कूलमधून त्यांची झालेली आहे तिथलं लिव्हिंग सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट काढत असताना द्यावं लागतं। हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर मायग्रेशन सर्टिफिकेट येण्याचा जो काही कालावधी आहे तो 15 दिवसापासून ते 3 महिन्यापर्यंतचा आहे। त्यामुळं ऐनवेळी विद्यार्थ्यांची गडबड होऊ शकते। त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्याची 12वी 2024 किंवा त्याच्या अगोदर झालेली आहे आणि त्यांनी नीटसाठी ड्रॉप घेतलेला आहे त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट आत्ताच ऑनलाईन अप्लाय केलं तरी चालणार आहे। आता मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना बाहेर राज्यामध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं तर त्या ठिकाणी लागणार आहे, परंतु बॅकअप प्लॅन ज्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात जर आपला एखाद्या कोर्सला नंबर नाही लागला आणि बाहेर राज्यामध्ये जाऊन आपल्याला मेडिकल एज्युकेशन करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं। आता आणखी एका प्रकारचे विद्यार्थी याच्यामध्ये आहेत, जे विद्यार्थी अगोदर एखाद्या कोर्सला त्यांचं ॲडमिशन सध्याच्या घडीला आहे आणि मेडिकलमध्ये प्रवेश किंवा मेडिकलमध्ये करिअर करण्यासाठी ते पुन्हा नीटची एक्झाम देत आहेत, म्हणजे अगोदर एखाद्या कोर्सला उदाहरणार्थ BScला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे तरी ते विद्यार्थी MBBS, BAMS, BDSच्या ॲडमिशनसाठी यावर्षी नीट देऊ इच्छित आहेत किंवा नीट एक्झाम त्यांना द्यायची आहे। अशा विद्यार्थ्यांचं जर महाराष्ट्र राज्यात जरी ॲडमिशन झालं तरी त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं। त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट आत्ता ज्या कोर्सला ते आहेत त्या कोर्सच्या संबंधित जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचं मायग्रेशन सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना, जर त्यांचं ॲडमिशन महाराष्ट्रात हो किंवा बाहेर हो, या दोन्ही कंडिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं आत्ता एखाद्या कोर्सला ॲडमिशन आहे आणि नंतर त्यांचं ॲडमिशन इतर MBBS, BDS, BAMS मध्ये झालेलं आहे
महाराष्ट्रात असेल किंवा बाहेर राज्यात कुठेही ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागेल। जे विद्यार्थी आत्ता 12वी अपीअरिंग करतायत या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन बाहेर राज्यात झालं तर त्यांना मायग्रेशनची आवश्यकता आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फक्त नीटसाठी प्लेन ड्रॉप घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बाहेर राज्यात ॲडमिशन झालं तरच मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता आहे। मायग्रेशन सर्टिफिकेटवर जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या वेबसाईटवरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसेल। त्या ठिकाणी आपण मायग्रेशन सर्टिफिकेटचे फॉर्मॅटसुद्धा ठेवलेले आहेत की नेमकं मायग्रेशन सर्टिफिकेट कशा फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना असतं। त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेटची त्या ठिकाणी दिलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे, आमचा ऑनलाईन पेड काउन्सिलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स, त्याचबरोबर कट ऑफच्या PDF, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्या ठिकाणी आपण चॅट बॉक्ससुद्धा ठेवलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर मोफत हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। मायग्रेशन सर्टिफिकेटविषयी डिटेल माहिती घेण्यासाठी वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।